विषय असा आहे, OCWमध्ये जे मीटर रीडर आहेत ते गेल्या 15 वर्षापासून OCWमध्ये काम करत आहेत आणि त्यांना पगार त्यांचा आजपर्यंत त्यांनी मिनिमम वेजेस पण दिलेला नाही। परिमंडल 1 उपराजधानी महाराष्ट्राची उपराजधानी महानगरपालिकेत ही कंपनी काम करते। या कंपनीचे हे कर्मचारी आहेत। या कर्मचाऱ्यावर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होत आहे। यांचे जे मीटर रीडर आहे OCWचे त्यांचे पगार 27,000 आहे आणि आता जे नवीन कंपनी त्यांनी आणली त्यांचे पगार 23,000 आहे आणि या कर्मचाऱ्यांना फक्त 15 ते 16,000 रुपये पगार मिळत आहे। यांच्यावर हा अन्याय आहे। गेल्या 15 वर्षापासून हे कर्मचारी एवढी मेहनत करतात आणि यांच्याकडनं 8 तास नाही 10 तास 12 तास यांच्याकडनं काम घेण्यात येते आणि 15,000 रुपये फक्त पगार देण्यात येते। या विषयावर आपण या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे आणि ही युनियन तयार केली। म्हणून या युनियनच्या सचिवाला त्यांनी विनाकारण षडयंत्र रचून काल कामावरनं काढून टाकलं आहे। त्याला त्यांनी कामावर लवकर घ्यावं, नाही तर हे जे आंदोलन आम्ही आज करत आहे हे आंदोलन आम्ही आणखी जोराने करणार आहे। तीव्र आंदोलन होणार आहे आणि या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन होईल। त्यानंतर या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण पण करणार जर त्यांनी हे या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर। आज आपण निवेदन दिलेलं आहे, त्यांनी काय केलं? आज आम्ही म्युन्सिपल कमिशनर साहेबांना निवेदन दिला। म्युन्सिपल कमिशनर साहेबांनी याच्यावर एक कमिटी या ठिकाणी कमिटी बसवून इन्क्वायरी करू आणि 7 दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला निकाल देऊ असे आश्वासन आम्हाला आत्ता मिळालेलं आहे। आम्ही आता कमिशनर साहेबांना भेटून आलेलो आहोत। तुमचं आश्वासन पूर्ण न झालं पुढचं पाऊल काय असणार? पहा, आम्ही या साऱ्या गोष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे घेऊन जाणार आहे आणि आम्हाला माहीत आहे 100% देवेंद्रजी या सर्व बाबीला न्याय मिळवून देणार आहे। आम्हाला विश्वास आहे। तरी पण OCW जे अन्याय करत आहे, OCWचे अनेक डिपार्टमेंट आहे, सर्वांवर अन्याय होत आहे। खोलबंदवाले पण परेशान आहे। असे अनेक जे काम करणारे कर्मचारी OCWमध्ये परेशान आहे। त्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे।